काय अरे पायथन प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. आता जबरदस्त गोष्ट सांगतो, नीट ऐका. आता बाईट कोडला टेन्शन घ्यायची गरज नाहीये की ही OS विंडोज आहे, लिनक्स आहे की मॅक आहे. का माहिती आहे का? तुम्ही मला सांगा, तुम्ही सकाळीच म्हणजे इन्स्टॉल केल्या तुम्ही आधीच PVM कुठल्या तरी स्पेसिफिक OS साठी इन्स्टॉल केलेला असेल. मग OS काय म्हणते बघ, तुझी बाईट कोडची फाईल ना तू कुठल्या पण मशीनवरनं आण, लिनक्सवरनं आण, विंडोजवरनं आण, कुठनंही आण, मला तिला रन करायचं नाहीच आहे. रन कोण करणार आहे? आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे का, PVM तुम्ही त्या OS साठी डिपेंडंट असतो. म्हणजे तुम्ही ज्या OS ला असता त्याचा तुम्ही पायथन इन्स्टॉल करता, पण बाईट कोड त्या OS साठी प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. कारण बाईट कोड कुठल्या पण कुठूनही आणा, विंडोजवरनं आणा, लिनक्सवरनं आणा, मॅकवरनं आणा, तरी पण तो रन होणारच आहे. कारण त्याला रन करणारा कोण आहे? आणि म्हणून म्हणतात पायथन आणि जावा प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेजेस आहेत. पण हेच जरा सीकडे बघा. CPPचा हा कोड जर लिनक्सवरती रन केलेला असेल तर तो फक्त कोणाच्या OSवर चालेल? लिनक्सच्याच चालेल. तो विंडोज आणि मॅकवर चालणार नाहीये. याचाच अर्थ CPPमध्ये बनलेला कोड हा नेहमी कंपाईल केल्यानंतर जी फाईल बनते ती प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे. आणि म्हणूनच 2 लँग्वेजेसचे टाईप पडतात, की काही लँग्वेजेस असे असतात ज्या प्लॅटफॉर्म डिपेंडंट असतात आणि काही लँग्वेजेस असतात ज्या प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. आणि तुम्हाला भारी गोष्ट सांगू, ऐका. पहिली स्टेप होती प्लॅटफॉर्म डिपेंडंट लँग्वेज, त्याच्यावरती रिसर्च करण्यात आले म्हणून प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेजेस आल्या. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेजवरती रिसर्च करण्यात आले आणि त्याच्यानंतर क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेजेस आल्या. फ्लटर क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, ते फक्त OSवरच चालतं असं नाही, अँड्रॉइड iOS सगळ्यांवर चालतं. कळतंय का नक्की? ठीक आहे, नक्की कळतं ना? हां, रिॲक्ट नेटिव्ह क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. एकदा कोड लिहिला ना तो फक्त OS साठीच नाही बनत, आयफोनसाठी पण बनेल, अँड्रॉइडसाठी पण बनेल, वेबसाठी पण बनतो. आणि ह्या त्यांच्यासाठी बनतो म्हणजे OS साठी पण, नॉर्मल OS साठी पण बनणारच आहे. याला क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणतात. म्हणजे तुम्हाला कळतंय का, 3 टाईपच्या गोष्टी आहेत. एक तर प्लॅटफॉर्म काय असेल सांगा, पहिली गोष्ट काय असेल? प्लॅटफॉर्म डिपेंडंट. मग सांगा C आणि CPP प्लॅटफॉर्म डिपेंडंट आहे की इंडिपेंडंट आहे? डिपेंडंट आहेत. मग आपण इथे लिहूया C आणि CPP. ठीक आहे, इथे आलं. नंतर आला प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ठीक आहे, इंडिपेंडंट कोणत्या लँग्वेजेस सांगा? जावा, पायथन. ठीक आहे, नंतर आल्या क्रॉस प्लॅटफॉर्म. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय सांगा? म्हणजे काय? त्या फक्त OSवरच चालतात असं नाही, ते अँड्रॉइडवर पण चालतील, iOSवर पण चालतील आणि वेबला पण चालतील. मग त्या काय बोलतात? क्रॉस प्लॅटफॉर्म. आता ह्याच्यामध्ये 2 लँग्वेज तुम्हाला माहिती पाहिजे, एक आहे फ्लटर, दुसरी आहे रिॲक्ट नेटिव्ह. याच्याबरोबर अजून पण आहेत बरं का, पण मी प्रत्येकातले 2-2च सांगतोय. कळलं? हा आपला फ्लो होता. सगळ्यांना सगळं कळलं असेल असं कन्सिडर करतो. जस्ट गोष्ट सांगतो, नीट ऐका. आता बाईट कोडला